उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे श्रीराम. अभिमाने उठे मत्सर. प्रथम अभिमान निर्माण झाला की मला माहिती आहे मी श्रेष्ठ आहे, हा असा अभिमान उत्पन्न झाला की त्या अभिमानामुळे मत्सर निर्माण होतो. नमस्कार. एकोवी दासबोधाची या सत्रामध्ये आपण दासबोधातल्या काही निवडक ओव्यांचा अभ्यास करतो की ज्या ओव्यांमध्ये त्या समासामधला विषय स्पष्ट करून सांगितलेला आहे. दासबोधातला पहिला दशक जो स्तवनांचा आहे आणि पहिला समास ज्याचं शीर्षक हे ग्रंथारंभ लक्षण नाम आहे, त्यामधल्या 23व्या ओवीचा अभ्यास आज आपला या व्हिडिओमधून होणार आहे. पहिल्या समासामध्ये समर्थांनी दासबोधामधला अनुबंध चतुष्टय हा स्पष्ट करून सांगितलेला आहे. अनुबंध चतुष्टयामध्ये विषय, प्रयोजन, अधिकारी आणि संबंध या 4 गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात. यापैकी विषय आणि प्रयोजन या बाबतीतली चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दासबोधाचा अधिकारी कोण यावर चर्चा करणार आहोत. प्रथम 23वी ओवी ही या समासामधली काय ते बघू. श्रीराम. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे श्रीराम. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खळवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिशे श्रीराम. 23वी आणि 24वी ओवी जी आहे ती ही या अधिकारी जो दासबोधाचा अधिकारी कोण आहे ते स्पष्ट करून सांगते. 23व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. दासबोधाचा अभ्यास करताना सर्वप्रथम काय त्याग केलं पाहिजे याबद्दल सांगताना समर्थ म्हणतात की सर्वप्रथम जो आहे तो अभिमान त्याग केला पाहिजे. आता अभिमान कशा बाबतीतला? कुठल्याही शास्त्राचा जो अभ्यास सुरू होतो तो शास्त्राचा अभ्यास सुरू करताना साधकाच्या मनामध्ये काही विचार हे प्रबळ असतात. बघा, कुठल्याही शास्त्राचा अभ्यास सुरुवात करताना आपल्या मनामध्ये त्या शास्त्राबद्दल कुतूहल असतं. काही साधकांच्या मनामध्ये त्या शास्त्राबद्दल संशय असतो. काही साधकांच्या मनामध्ये ते शास्त्र जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. म्हणजे वेगवेगळ्या हेतूनी आपण कुठल्या एखाद्या शास्त्राचा अभ्यास सुरू करत असतो. आता दासबोधाचा अभ्यास सुरू करत असताना हे कुतूहल असणं चांगलं आहे, मुमुक्षुत्व असणं चांगलं आहे की दासबोधामध्ये काय सांगितलेलं आहे, किंवा दासबोध ग्रंथ कुठल्या विषयाला स्पष्ट करून सांगतो अशा बाबतीतला विचार किंवा अशा बाबतीतला प्रश्न घेऊन दासबोधाचा अभ्यास सुरू केला पाहिजे. परंतु समर्थ इथे सांगतात की कुठल्याही एखाद्या पूर्वाग्रहाने दूषित होऊन दासबोधाचा अभ्यास सुरू करू नका. पूर्वाग्रह हा अभिमानाने येतो. मलाच सगळं माहिती आहे किंवा मला जे माहिती आहे तेच बरोबर आहे असा विचार जर एखाद्या साधकाचा असेल आणि त्यांनी जर दासबोधाचा अभ्यास सुरू केला तर दासबोधामध्ये सांगितलेले जे उपनिषदांचं ज्ञान आहे ते ज्ञान त्याला पूर्णपणे उतरवता येणार नाही किंवा पूर्णपणे समजणार नाही असा विचार या ठिकाणी जाणवतो. दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा पूर्वाग्रह ठेवून जर एखाद्या गोष्टीला सुरुवात केली तर ती गोष्ट आपल्याला पूर्णपणे समजत नाही. इंग्रजीमध्ये याला प्रिजुडाइस असं म्हटलेलं आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आपला विचार पहिलेच करून ठेवणे आणि मग त्या गोष्टीचा अभ्यास सुरू करणे याने होतं काय? असा जर पूर्वाग्रह असेल तर या पूर्वाग्रहामुळे मत्सर निर्माण होतो. कारण त्या शास्त्राविषयी त्या गोष्टीविषयी माझा विचार वेगळा होता आणि ज्यावेळेस मी ती गोष्ट किंवा ते शास्त्र वाचायला सुरुवात करेल त्यावेळेस काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं सांगितलं जातं आणि मग त्या मत्सरामुळे किंवा त्या विचारांमध्ये असणाऱ्या द्वंद्वामुळे त्या शास्त्रामध्ये सांगितलेलं ज्ञान हे पूर्णपणे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अर्थात हे फक्त एखादा शास्त्र किंवा ग्रंथाचा अभ्यास करतानाच होतं असं नाहीये.
बहुतांश वेळेस असं बघण्यात येतं की कोणी गुरुकडे जातं आणि गुरु जर सदेही असेल, तर देहामध्ये असणाऱ्या गुरु करता सुद्धा असा संशय उत्पन्न होऊ शकतो, की गुरु जे सांगतोय ते बरोबर आहे की नाही? किंवा आपले शिक्षक जे सांगतात ते बरोबर आहे की नाही? आणि असा जर पूर्वाग्रह एखाद्याकडे असेल, तर शिक्षक किंवा गुरु जे सांगेल, ते आपल्याला पूर्णपणे समजेल याची काही गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे सर्वप्रथम दासबोधाचा अभ्यास करणाऱ्या साधकाने पूर्वाग्रह सोडून द्यावा. पूर्वाग्रह सोडल्यामुळे मत्सर किंवा अभिमान हा येणार नाही. आणि मत्सर जर आला नाही, तर क्रोध निर्माण होत नाही आणि क्रोध निर्माण नाही झाला, तर मानसिक स्थिती शांत राहते आणि त्या ग्रंथामध्ये सांगितलेला विषय हा आपल्याला चांगल्या प्रकारे आत्मसात करता येतो. असं हे मानसशास्त्रामधलं एक खूप सुंदर असं समर्थांनी सांगितलेलं एक सूत्र आहे, असं म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी. बघा, या सूत्रामध्ये समर्थांनी कसं सांगितलेलं आहे, की सर्वप्रथम उत्पन्न काय होतो? सर्वप्रथम उत्पन्न होतो अभिमान. अभिमाने उठे मत्सर. प्रथम अभिमान निर्माण झाला, की मला माहिती आहे मीच श्रेष्ठ आहे. हा असा अभिमान उत्पन्न झाला, की त्या अभिमानामुळे मत्सर निर्माण होतो. मत्सर कसा निर्माण होतो, की माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ सापडला किंवा माझ्यापेक्षा कुणीतरी मोठा दिसला, तर त्या व्यक्तीविषयी मला मत्सर निर्माण झाला. म्हणजे अभिमानातून मत्सर निर्माण झाला. आणि हे आपण दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो, की अभिमाने उठे मत्सर आणि मत्सरे ये तिरस्कार. आणि एकदा का एखाद्या गोष्टीविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी मत्सर निर्माण झाला, तर त्या व्यक्तीविषयी तिरस्कार निर्माण होतो. त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यामध्ये ॲक्सेप्ट करायला किंवा त्या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये आपण ॲक्सेप्ट करत नाही. आणि हा तिरस्कार एकदा निर्माण झाला, की मग तिरस्कारामधून येतो क्रोध. पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. अभिमान, मत्सर, तिरस्कार आणि क्रोध या 4 गोष्टी ह्या आपल्या साधनेमध्ये, आपल्या अभ्यासामध्ये किंवा आपल्या प्रगतीमध्ये या बाधक आहेत. या बाधक गोष्टींचा त्याग समर्थ या 23व्या ओळीमधून करायचं आवाहन प्रत्येक साधकाला करतात. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामधल्या 63व्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोध हा नाशाचं कारण आहे. श्रीकृष्णाने सांगितलं क्रोध नाशाचं कारण आहे. आणि समर्थ त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन सांगतात, की क्रोध निर्माण कशामुळे होतोय? तर क्रोध निर्माण होतोय हा अभिमानामुळे. सर्वप्रथम अभिमान आणि स्वाभिमान यामधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. अभिमान म्हणजे माझ्याकडे आहे तेच श्रेष्ठ आहे आणि दुसरा श्रेष्ठ होऊ शकतच नाही किंवा दुसऱ्यामध्ये असणारी जी पात्रता आहे, ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही, असा विचार पक्का करणं म्हणजे अभिमान. आणि स्वाभिमान म्हणजे मी श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे दुसराही श्रेष्ठ असू शकतो आणि दुसऱ्याचंही श्रेष्ठत्व हे आपल्या श्रेष्ठत्वासारखंच मान्य करणं म्हणजे स्वाभिमान. तर हा अभिमान प्रथम आल्यानंतर अभिमानातून मत्सर निर्माण होतोय. मत्सरामधून तिरस्कार निर्माण होतोय. त्या व्यक्तीविषयी, त्या गोष्टीविषयी, त्या शास्त्राविषयी त्या तिरस्कारातून क्रोध निर्माण होतोय. आणि हा क्रोध कसा नाशकारक आहे, हे आपल्याला गीतेमध्ये स्पष्ट होतं. ज्या ठिकाणी श्रीकृष्णाने सांगितलं, की क्रोधात भवति सम्मोहः. आणि एकदा का क्रोध उत्पन्न झाला, की मग तो क्रोध माणसाची बुद्धी संमोहित करून टाकतो आणि मग त्या संमोहित झालेल्या बुद्धीने मनुष्य निर्णय घेण्याला अपात्र ठरतो. आणि मग अशा अपात्र ठरलेल्या माणसाने दासबोधाचा अभ्यास करू नये. मग दासबोधाचा जो अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्यांनी अभिमान त्यागण्याचा प्रयत्न किंवा अभिमान हा जरूर त्यागावा, असा या ओवीचा एक अर्थ लागतो. दुसरा जो अर्थ या ओवीचा लागतो तो असा लागतो, की दासबोधाचा अभ्यास करत असताना त्या साधकामधले कुठले दुर्गुण दूर जातील. तर सर्वप्रथम दासबोधाचा अभ्यास करत असताना त्या साधकाचा अभिमान काढून घेतला जाईल. आणि जर अभिमान गेला, अहमभाव गेला, तर काय होईल?
अहंभाव गेल्यामुळे त्या साधकामधला मत्सर कमी होईल. मत्सर कमी झाला म्हणजे तिरस्कार कमी होईल आणि तिरस्कार कमी झाला म्हणजे त्या साधकाचा क्रोध कमी होईल आणि क्रोध कमी झाला म्हणजे त्याचा संमोह केला. संमोह गेला म्हणजे स्पष्टता आली आणि मग त्या स्पष्टतेने एका क्लिअर व्हिजननी तो साधक आपलं आयुष्य क्रमण करू शकतो आणि आयुष्यात प्रगती साधू शकतो. दासबोधाचा अभ्यास हा सर्वांगीण विकास व्हावा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या व्यक्तीने सर्वांगीण विकास कसा करून घ्यावा यावर प्रकाश टाकणार आहे. त्यामुळे हा ग्रंथ श्रेष्ठ ग्रंथ राज दासबोध म्हटलेला आहे. या ओवीचा विचार आपण जरूर करावा. या ओवीमध्ये समर्थांनी दिलेले जे दुर्गुण आहेत, अभिमान, मत्सर, तिरस्कार आणि क्रोध यांचा आपल्या मनामध्ये शिरकाव तर झालेला नाहीये. हा पहिले एक इंट्रोस्पेक्शन साधकाने करावं आणि जर या चौघांपैकी कुणीही एक आपल्याला आपल्या मनामध्ये दिसला किंवा असा विचार जर आपल्याला आपल्या मनामध्ये दिसला, तर त्याचा त्याग हा दासबोध ग्रंथाचा अभ्यास सुरू करण्या अगोदरच करण्याचा विचार पक्का करावा आणि तो विचार पक्का करून दासबोधाचा अभ्यास सुरू करावा. म्हणजे हे 4 दुर्गुण दूर पळतील आणि दासबोधामधलं ज्ञान आपल्याला पूर्ण आत्मसात होईल. आणि दासबोधाचा अभ्यास करणारा साधक हा कशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक आणि भौतिक प्रगती करतो याचा प्रत्यय मग प्रत्येकाला येईल. एक ओवी दासबोधाची या सत्रामध्ये आज आपण पहिल्या दशकातल्या पहिल्या समासातली 23वी ओवी बघितली. अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एखादी दासबोधाची ओवी, ज्या ओवीमधून दासबोधामधलं हे ज्ञानामृत आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न आम्ही करू. जय जय रघुवीर समर्थ.